सीमा, तुम्ही आपल्यासोबत अशाच जोडलेला राहा। एक महत्त्वाची अपडेट अजून आपण देतो आहोत की आता मनोज जरांगे यांचा ताफा हा जुन्या कर्नाक पुलाकडे म्हणजे सिंदूर पुलापर्यंत पोहोचलेला आहे। ज्या सिंदूर पुलाचं लोकार्पण काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं होतं, त्या सिंदूर पुलापर्यंत आता मनोज जरांगे यांचा ताफा येऊन पोहोचलेला आहे। कर्नाक बंदर पूल म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्या दक्षिण मुंबईतल्या महत्त्वाच्या पुलाकडे सिंदूर पुलाकडे आता हा ताफा येऊन पोहोचलेला आहे। आणि आता काही मिनिटांमध्येच, काही वेळातच मनोज जरांगे हे स्वतः आपल्या बांधवांसह, आंदोलकांसह आझाद मैदानाच्या या स्टेजवरती उपस्थित असलेले आपल्याला बघायला मिळतील। इतकंच नाही तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वाहनांचे ताफे हे आता पोलिसांनी रोखून धरलेले आहेत। जरांगेंचा ताफा सध्या कर्नाक पूल परिसरात पोहोचलेला आहे। मराठा आंदोलकांची वाहनं पोलिसांकडून अडवली जात आहेत। बॅरिकेडिंग ठिकठिकाणी केलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे चालत जाण्याशिवाय आता आंदोलकांकडे पर्याय उरलेला नाहीये। पायी हे आंदोलक आता आझाद मैदानाच्या दिशेने कूच करतायत। आझाद मैदानामध्ये हजारोंच्या संख्येनं हे भगवं वादळ येऊन पोहोचतं आहे। मराठा आंदोलकांची वाहनं जरी पोलिसांनी अडवलेली असली तरी सुद्धा आता पाय रोखले गेलेले नाही आहेत। हे पाय आता वेगानं आझाद मैदानाकडे कूच करतायत। हजारोंच्या संख्येनं आता आझाद मैदानाकडे मराठा आंदोलक निघालेले आहेत। जरांगेंचा ताफा आता सिंदूर पुलावरती पोहोचलेला आपल्याला बघायला मिळतोय। मराठा आंदोलकांची वाहनं पोलिसांनी एकीकडे अडवलेली आहेत। साधारणतः ईस्टर्न फ्रीवे हा जो मुंबईतला महत्त्वाचा फ्रीवे आहे, महत्त्वाचा रस्ता आहे, जो मुंबईच्या उपनगराला मुंबई दक्षिण मुंबईशी जोडतो, तो हा ईस्टर्न फ्रीवे हा सुद्धा अडवला गेलेला आहे पोलिसांकडनं। त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे ही सगळी वाहनं या बॅरिकेडिंगच्या अलीकडेच अडवली गेलेली आहेत। मात्र बॅरिकेडिंगच्या अलीकडे जरी आंदोलकांची वाहनं अडवली गेली असली तरी सुद्धा आंदोलक मात्र चालत जाण्याचा पर्याय आंदोलकांनी निवडलेला आहे। आणि सध्याची दृश्य आपण बघतो आहोत, एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तासवर तुम्ही बघता आहात। झी 24 तासचे प्रतिनिधी हे सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या या वाहनाला, या ताफ्याला फॉलो करतायत। आणि सध्या आपण बघतोय की मुंबई पोलिसांकडून मराठा आंदोलकांची वाहनं अडवली गेली असली तरी सुद्धा आंदोलक मोठ्या संख्येनं आझाद मैदानाकडे येत आहेत।